भारतीय वंशाची आणि नासामधील वरिष्ठ अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 9 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पृथ्वीवर परतली आहे। भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेस एक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतरही काही तासातच पृथ्वीवर सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे उतरला आहे। फ्लोरिडातील तल्लाहसीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले। जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागलेल्या होत्या। 8 दिवसांची मोहीम तब्बल 9 महिने लांबल्याने त्यांच्या परतीकडे अवघ्या जगाचंच लक्ष लागलं होतं। अखेर त्या परतल्या असून जगभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। पण या वाढलेल्या वास्तव्यादरम्यान सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही काळजी वाटली नाही। सुनीता विल्यम्स आणि त्यांचे पती मायकल विल्यम्स आणि त्यांची आई बोनी पांड्या यांना त्यांच्या या मोहिमेमध्ये कोणताही धोका दिसून आला नाही। सुनीता यांचा अंतराळातील मुक्काम वाढल्या प्रकरणी त्यांना धास्ती सुद्धा जाणवली नाही। यामागचं कारण म्हणजे त्यांचा नासावर असलेला विश्वास। यावर बोलताना सुनीता विल्यम्सचे पती मायकल म्हणाले होते की सुनीताची ती आनंदी जागा आहे। आता जगभरामध्ये कौतुक सुरू असलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या पतीबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल बऱ्याच जणांना पुरेशी माहिती नाही। ते दोघे कुठे भेटले हे सुद्धा माहिती नाही। तर हे जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी। सुनीता विल्यम्स यांनी टेक्सास मधील फेडरल मार्शल मायकल जे यांच्याशी लग्न केले। मायकल पूर्वी हेलिकॉप्टर उडवायचे। सुनीता विल्यम्स आणि मायकलची प्रेम कहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा सुनीता सैन्यामध्ये हेलिकॉप्टर पायलट होती। येथूनच त्यांच्या सुंदर नात्याची सुरुवात झाली। माहितीनुसार 1987 मध्ये मेरीलँड मधील अॅनोपोलिस येथील नेव्हल अकॅडमी मध्ये त्यांची भेट झाली होती। एकत्र काम करताना त्यांच्यामध्ये मैत्री झाली, जी नंतर दीर्घ नात्यामध्ये बदलली। त्यांच्या लग्नाला आता 20 वर्ष पूर्ण झाली आहे। करिअरच्या दृष्टीने बरंच काही घडत असताना सुनीता यांच्या खासगी जीवनात सुद्धा नवे रंग भरायला सुरुवात झाली होती। नेव्हल अकॅडमी मध्ये असताना त्यांच्या बॅच मध्ये मायकल विल्यम्स नावाचा मित्र होता, पण शिक्षणानंतर त्यांचा एकमेकांशी संपर्क नव्हता। नंतर एका मित्राच्या लग्नामध्ये त्यांची परत भेट झाली आणि ह्या भेटीगाठी वाढत गेल्या। त्यांच्या या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2 वर्ष डेट केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला। फ्लाइट स्कूल मधलं प्रशिक्षण पूर्ण होत असताना त्यांनी लग्न केलं। अमेरिका, युरोप आणि भारतातील मित्र नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता। सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या हे मूळचे गुजरातच्या अहमदाबाद मधल्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन गावचे। डॉक्टर असलेले दीपक पांडे यांनी त्यांच्या वैद्यकीय शिक्षण अहमदाबादमध्ये पूर्ण केलेलं आहे। दीपक यांचे भाऊ नवीन अमेरिकेमध्ये असल्यानं दीपकही त्या ठिकाणी आले। 2 वर्ष त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा बजावल्यानंतर पुन्हा भारतात यायचं असं ठरवून दीपक पांड्या अमेरिकेत गेले, पण तसं झालं नाही। अमेरिकेमध्ये दीपक पांड्या यांची बोनी झोलोकर यांच्याशी मैत्री झाली। पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न केलं। त्यानंतर दीपक पांड्या अमेरिकेमध्ये स्थायिक झाले। दीपक आणि बोनी यांना जय, दीना आणि सुनीता अशी 3 मुलं झाली। 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेच्या ओहायोमध्ये सुनीता यांचा जन्म झाला। सर्वांमध्ये सुनीता या लहान होत्या। दीपक हिंदू आणि आई कॅथलिक असल्यानं घरामध्ये संमिश्र वातावरण आणि सर्व धर्मांप्रती आदर करण्याची शिकवण त्यांना मिळालेली आहे। दीपक रविवारी चर्चमध्ये जायचे आणि जाताना भगवद्गीता सोबत घेऊन जायचे। मुलांना रामायण, महाभारतातील कथा ऐकवल्या जायच्या। भारतीय संस्कृतीशी नाळ ठेवली असं पुस्तकामध्ये एका म्हटलं गेलंय। सुनीता यांच्या घरामध्ये सर्वच विषयांवर मोकळेपणाने चर्चा सुद्धा व्हायच्या, पण मुलांच्या फिटनेसवर पांड्या दाम्पत्याचं विशेष लक्ष असायचं। त्यातूनच त्यांनी 3ही मुलांना पोहण्याच्या सरावाची चांगली सवय लावली होती। मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा।